मराठवाडा मुक्ती संग्रामातील लढ्याच्या दुर्मिळ अशा छायाचित्रांच्या प्रदर्शनातून जनतेने माहिती घ्यावी असं आवाहन गृहनिर्माण व इतर मागास बहुजन विकास मंत्री अतुल सावे यांनी चित्र प्रदर्शनीच्या उद्घाटन प्रसंगी केले। भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठवाडा मुक्ती संग्राम व भारतीय स्वातंत्र्य लढ्यावरती आधारित 3 दिवसीय मल्टीमीडिया चित्र प्रदर्शनीचं आयोजन सिद्धार्थ गार्डन येथे करण्यात आलंय। या चित्र प्रदर्शनीचं उद्घाटन खासदार भागवत कराड, गृहनिर्माण व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात आलंय। यावेळी महानगरपालिकेचे उपायुक्त रवींद्र जोगदंड, सिद्धार्थ गार्डन उद्यान अधिकारी विजय पाटील, जिल्हा माहिती अधिकारी डॉक्टर मिलिंद दुसाने, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉक्टर मंगला बोरकर, महानगरपालिका जनसंपर्क अधिकारी तौसिफ अहमद, साई सेवा बहुविध प्रतिष्ठान व राजमाता जिजाऊ विद्यालय व महाविद्यालयाचे अध्यक्ष साईनाथ जाधव व भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्युरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव चायभाय, सहाय्यक क्षेत्रीय प्रचार अधिकारी प्रदीप पवार आदींची उपस्थिती होती। मराठवाडा मुक्ती संग्राम व भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील दुर्मिळ अशा मल्टीमीडिया चित्र प्रदर्शनातून तरुण प्रेरणा घेतील असं प्रतिपादन अतुल सावे यांनी केले। दिलीप स्वामी यांनी यावेळी मराठवाडा मुक्ती संग्रामाची माहिती व इतिहास याविषयी मौलिक माहिती दिली। कार्यक्रमाच्या सुरुवातीला केंद्र शासनाच्या पंजीकृत शिवदर्शन सांस्कृतिक शाहिरी संच यांनी स्वातंत्र्य लढ्यातील पोवाडे व गीतांचं सादरीकरण केलं। ही चित्र प्रदर्शनी दिनांक 15 ते 17 सप्टेंबर 2024 म्हणजेच 3 दिवस सकाळी 9 वाजेपासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुली असेल व या चित्र प्रदर्शनीला भेट देऊन लाभ घेण्याचं आवाहन केंद्र शासनामार्फत करण्यात आले। प्रसिद्धी अधिकारी माधव चायभाय यांनी आपल्या प्रास्ताविकातून प्रदर्शनाची रूपरेषा सांगितली आहे, तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सहाय्यक प्रसिद्धी अधिकारी प्रदीप पवार यांनी केलं। कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता केंद्रीय संचार ब्युरो छत्रपती संभाजीनगरच्या प्रीती पवार व शरद सादिलके यांनी विशेष परिश्रम घेतलाय। केंद्र सेंट्रल ब्युरो ऑफ पब्लिसिटी अँड मीडिया आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने आज जे इकडे मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या विषयावर ज्या लोकांनी त्या काळामध्ये तो स्वतंत्र मिळवण्याकरता ज्यांनी आपल्या जीवनाचं बलिदान दिलं, आहुती दिली, अशा अनेक लोकांचे इकडे त्यांच्याबद्दलची सगळी माहिती आणि ह्याचं अतिशय सुंदर असं एक्झिबिशन इकडे आयोजित केलं आहे। मी महापालिकेचं आणि सेंट्रल ब्युरोच्या सर्व लोकांचं खूप खूप आभारी आहे की अशा प्रकारची माहिती आज या नवीन पिढीला इकडे उपलब्ध करून दिली आहे। मला नक्कीच खात्री आहे की येणारे 3 दिवस हे एक्झिबिशन आहे, हे एक्झिबिशन सगळे छत्रपती संभाजीनगरमधले युवक नक्कीच ते बघतील आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन येणाऱ्या काळामध्ये ह्या आपल्या मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी ज्यांनी आहुती दिली त्यांच्याबद्दल आदर घेऊन पुढे काम करतील, एवढंच त्यांचा आदर्श घेऊन ते काम करतील अशी मी या ठिकाणी त्यांना सगळ्यांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा महापालिका आणि सेंट्रल ब्युरोचे मी खूप खूप आभारी आहे। धन्यवाद। 15 ऑगस्ट 1947 साली भारत देश स्वतंत्र झाला, परंतु मराठवाडा मात्र 17 सप्टेंबर 1948 साली म्हणजेच तब्बल 1 वर्ष 1 महिना 2 दिवसांनी मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळालं। मराठवाडा हा निजामाच्या ताब्यात होता, निजामाच्या राज्यात होता, पण सरदार वल्लभभाई पटेल यांच्या माध्यमातून पोलीस ॲक्शन करण्यात आली आणि मराठवाडा स्वतंत्र झाला। त्या निमित्तानं संभाजीनगर येथे झेंडावंदन होत आहे आणि माननीय मुख्यमंत्री साहेब इथे येत आहेत आणि त्या निमित्तानं इथे एक चांगल्या ज्यांनी स्वतंत्र मिळवण्यासाठी प्रयत्न केले त्या स्वतंत्र सैन्याचं छायाचित्राचं प्रदर्शन आज इथं केलं, त्याचं उद्घाटन आम्ही केलेलं आहे। सर्वांनी पाहावे अशी मी त्यांना विनंती करतो। संचार ब्युरो, माहिती व प्रसारण मंत्रालय, नवी दिल्ली, भारत सरकार आणि महापालिका छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमानं या ठिकाणी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्तानं मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये जे शहीद झालेले आहेत स्वातंत्र्य सेनानी त्यांचं चित्रप्रदर्शनी, त्यांच्या कार्याची माहिती दर्शवणारी चित्रप्रदर्शनी या ठिकाणी भरवलेली आहे। त्याचबरोबर भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये योगदान दिलेल्या मान्यवरांची सुद्धा या ठिकाणी माहितीपूर्ण चित्रप्रदर्शनी भरवलेली आहे। त्याचं उद्घाटन समारंभ नुकताच पार पडलेला आहे। मराठवाडा मुक्ती दिन 2 दिवसानंतर आलेला आहे आणि ह्या 3 दिवसामध्ये
छत्रपती संभाजीनगर वासियांना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तमाम नागरिकांसाठी ही अतिशय एक चांगली पर्वणी आहे, जे की ज्या स्वातंत्र्य सेनानीने आपल्या प्राणाचं बलिदान दिलेलं आहे, आपलं आहुती दिलेली आहे, त्या मान्यवरांच्या जीवनपट या ठिकाणी चित्राच्या माध्यमातून त्यांना माहिती मिळणार आहे. आणि माझी तमाम जिल्हावासियांना विनम्र आव्हान आहे की आपण आवर्जून या चित्रप्रदर्शनाला भेट द्यावी आणि अत्यंत मौलिक अशी माहिती जी आपल्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या दिनानिमित्त आहे ती माहिती या ठिकाणी आपण प्राप्त करून घ्यावी अशी मी विनंती करतो आणि केंद्रीय संचार ब्युरो आणि महापालिकेचं मनापासून अभिनंदन करतो.